मुंबई ही नगरी कधीच झोपत नाही. लाखो लोक दिवस रात्र धावतात. पण या गजबजलेल्या शहरात एक दंतकथा आहे जी ऐकून अंगावर काटा येतो. ती म्हणजे तीन मुंडीवाली बाई. आज आपण उलगडणार आहोत तिचं रहस्य, तिचे बळी आणि शेवटी नेमकी ती कोण होती. चला तर मग सुरू करूया. 2001च्या पावसाळ्यात कोपर खैराणे भागात लोक म्हणू लागले, रात्री 1 ते 3च्या दरम्यान पांढऱ्या कपड्यातली एक बाई दिसते. तिच्या खांद्यावर 3 डोकी, एक रडतं, एक हसतं आणि तिसरं फक्त किंचाळतं. आणि ज्याने तिला पाहिलं त्याच्या आयुष्यात लगेच मृत्यूचा किंवा अपघाताचा काळा धक्का बसतो. शेखर नावाचा तरुण रात्री 2 वाजता कामावरून परतत होता. रस्ता सुनसान. अचानक झाडांच्या सावलीत ती बाई दिसली. तिच्या 3 डोक्यांपैकी एक हसत होतं आणि दुसरं त्याच्याकडे डोळे रोखून रडत होतं. शेखर कसाबसा पळून गेला. घरी पोचल्यावर त्याला समजलं त्याचा जिवलग मित्र अमोल गॅस स्फोटात मरण पावला आहे. तो हादरून गेला, कारण त्याला वाटलं की ती बाई त्याच्याऐवजी अमोलला घेऊन गेली. अन्विता नावाची मुलगी रात्री उशिरा लोकलने घरी निघाली होती. खिडकीतून प्लॅटफॉर्मकडे पाहताना तिला ती बाई दिसली. क्षणभरात तिचा फोन बंद झाला. तिने स्वतःच्या खिडकीतून बाहेर पाहिलं आणि तिथं तिला स्वतःच्या चेहऱ्यावर 3 डोकी दिसली. ती बेशुद्ध पडली. 2 दिवसांनी बातमी आली, तिचे वडील आत्महत्या करून मरण पावले. आणि अन्विता अजूनही म्हणते, त्या रात्रीनंतर माझं आयुष्य कधीच पूर्वीसारखं राहिलं नाही. हळूहळू ही अफवा संपूर्ण मुंबईत पसरली. वडाळ्यामध्ये एका ऑटोवाल्याने सांगितलं ती बाई ऑटोमध्ये बसली आणि नंतर अचानक गायब झाली. ठाण्यामध्ये एका सिक्युरिटी गार्डने सांगितलं ती CCTVमध्ये दिसली, पण कॅमेऱ्यात फक्त 3 डोक्यांच्या सावल्या होत्या. बोरिवलीमध्ये एका मुलीला तिच्या डोक्यावर कोणीतरी थंड हात फिरवल्यासारखं जाणवलं आणि मागे वळल्यावर तिनं ती बाई पाहिली. पण ही बाई नेमकी कोण? 1987मध्ये जेव्हा नवी मुंबईसाठी गावं पाडली जात होती, राघवी नावाची स्त्री आंदोलन करत होती. घरं उद्ध्वस्त होत होती. पोलिसांनी लाठीचार्ज केला. गोंधळात राघवीचा मृत्यू झाला. लोक म्हणतात तिचं डोकं दगडाखाली चिरडलं गेलं. तिचा शव जेव्हा बाहेर काढला तेव्हा तिचं डोकं 3 तुकड्यात झालेलं होतं. त्या दिवसापासून तिचा आत्मा 3 डोक्यांनी फिरत आहे. एक तिच्या रडणाऱ्या आत्म्याचं प्रतीक, दुसरं तिच्या हिंसेचे हसू आणि तिसरं तिचा सुडाचा किंचाळणारा आवाज. लोक म्हणतात ती फक्त दिसतेच नाही तर बळीही घेते. काहींचे अपघात झाले, काहींनी आत्महत्या केली, काही अचानक गायब झाले आणि ज्यांनी तिचं दर्शन घेतलं ते सांगतात ती दिसल्यावर आयुष्य कायमचं बदलतं. तर आता प्रश्न आहे, 3 मुंडीवाली बाई ही खरी आहे का, की फक्त मुंबईची एक अफवा? पण जर तुम्ही आज रात्री लोकल पकडत असाल किंवा एकट्याने रस्त्यावरून चालत असाल आणि अचानक तुम्हाला एखादी बाई दिसली, तिच्या खांद्यांवर 3 डोकी, एक रडतंय, एक हसतंय आणि तिसरं फक्त किंचाळतंय, तर मागे वळू नका, कारण कदाचित पुढचा बळी तुम्ही असाल. तुम्हाला जरी कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटू एका नवीन भयकथेमध्ये.